डिअर स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत रोटर और डेथ वेल, त्यालाच आपण म्हणतो मौत का कुवा. तर मौत का कुवा तुम्ही बरेच लोकांनी यात्रेमध्ये वगैरे बघितलं असेल, ठीक आहे. ज्याच्यामध्ये एक मोटरसायकलिस्ट एका विहिरीवर, म्हणजे कुवा म्हणतो आपण, एक विहिरी जसं गोल 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 राऊंड मारतो, अशा प्रकारे तुम्ही सिच्युएशन किंवा हा मौत का किंवा खेळ बघितलेला असेल. याच कन्सेप्ट नेमकं कशा प्रकारे किंवा किती स्पीडनं तो फिरतो या कन्सेप्टबद्दल आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर रोटर आपल्याला जर डेफिनेशन लिहायची असेल तर आपण काय म्हणू शकतो, तर हे एक प्रकारचं सिलेंडर आहे, ॲज लाईक दिस. हे एक प्रकारचं काय आहे, सिलेंडर आहे, ठीक आहे. अशा प्रकारे काय आहे, सिलेंडर आहे. आणि हे सिलेंडर त्या ठिकाणी एका अँग्युलर स्पीडनं असं फिरत आहे. समजा ती अँग्युलर स्पीड असेल ओमेगा. अँग्युलर स्पीड ओमेगानं हे त्या ठिकाणी सिलेंडर फिरत आहे आणि तो एखादा पर्सन असेल जो हँग्स अगेन्स्ट द वॉल ऑफ सिलेंडर. हँग्स म्हणजे हा लटकलेला आहे या वॉलच्या अगेन्स्टमध्ये, ओके. या वॉलला लटकलेला आहे, हा कोण, पर्सन. तर मग आपण याची डेफिनेशन अशी लिहू शकतो, द रोटेटिंग सिलेंडर किंवा द सिलेंडर रोटेट विथ अ पर्टिक्युलर स्पीड अँड द पर्सन हँग्स अगेन्स्ट द वॉल ऑफ रोटर. काय सांगू शकतो, द सिलेंडर, शॉर्टमध्ये लिहून देण्याचा प्रयत्न करतो, द सिलेंडर है ना रोटेट विथ पर्टिक्युलर स्पीड अँड पर्सन hangs against the wall of cylinder, ठीक आहे. इट्स कॉल्ड ॲज रोटर. त्या सिलेंडरलाच आपण काय म्हणतो, इट्स कॉल्ड ॲज रोटर, ठीक आहे. मौत का कुवामध्ये उलटं होतं. काय उलटं होतं, समजा हे सिलेंडर आहे किंवा ही वेल आहे आणि याच्यामध्ये हा पर्सन, मोटरसायकलिस्ट किंवा पर्सन, हा असं गोल गोल एका पर्टिक्युलर स्पीडने असा फिरतो, ठीक आहे. खाली जातो, वर येतो, खाली जातो, वर येतो, असं. डेथ वेलमध्ये पर्सन फिरतो वॉल रेस्टमध्ये, किंवा त्याच्या उलटही होऊ शकतं, पर्सन रेस्टमध्ये वॉल फिरते किंवा रोटर सिलेंडर फिरतं. तर अशा प्रकारच्या सिच्युएशनला आपण रोटर असं म्हणतो किंवा डेथ वेल म्हणतो किंवा मौत का कुवा. याबद्दल त्या ठिकाणी आपण बघूया की इथं सिलेंडर फिरायचं असेल तर कितीच्या स्पीडने फिरायला पाहिजे, है ना. म्हणजे ही ओमेगा किती असायला पाहिजे, किंवा पर्सन फिरायचं असेल तर पर्सनची पण त्या ठिकाणी स्पीड किती असायला पाहिजे, याच्यासाठीच आपण डेरिव्हेशन काढूया, ठीक आहे. तर एवढं पॉज करून तुम्ही लिहून घ्या, ओके. आपण आता याचं डेरिव्हेशन बघूया. तर बघा, हे सिलेंडर आहे, ओके, किंवा डेथ वेल म्हणून आपण सिलेंडर आहे. हा इथे एक व्यक्ती आहे, किंवा इथे व्यक्ती आपण घेऊया. इथं अशा प्रकारे हा एक व्यक्ती आहे इथं. आता हा व्यक्ती जर आपण बघितला तर या व्यक्तीचं वेट जे आहे ते डाऊनवर्डला आहे. ज्याचं वेट आहे डाऊनवर्डला, दॅट इज mg, ठीक आहे. आता हा व्यक्ती या वॉलला लटकल्यामुळं एक फ्रिक्शन फोर्स तयार झाला, दॅट इज Fr म्हणून आपण, जो वरच्या दिशेला असेल. कारण व्यक्तीची टेंडन्सी खाली येण्याची आहे, म्हणून फ्रिक्शन फोर्स वर जाण्याचा आहे, ओके. आता जर पाहिलं की हा व्यक्ती या वेलला असं मागं पुश करतो इकडं, ठीक आहे. इकडे पुश केल्यामुळं ही वेल याच्यावर एक नॉर्मल फोर्स तयार करते, n. हा नॉर्मल फोर्स कुठं चाललाय बरं, आता ही असं गोल गोल फिरतोय ना, अशा प्रकारे. तर हा नॉर्मल फोर्स कुठं चाललाय, सेंटरकडे. आणि सेंटरकडे जाणारा फोर्स काय म्हणून काम करतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणून. का बरं असं, तर याचं कारण असं आहे की हा जो नॉर्मल फोर्स आहे हा सेंटरकडे चालला आहे, पण हे होत असताना हा व्यक्ती या वेलमध्ये गोल गोल फिरतोय. म्हणजे सेंटरकडे जाणारा फोर्स आणि त्या फोर्समुळे जर व्यक्ती गोल फिरत असेल तर तेव्हा हा फोर्स, सेंटरकडे जाणारा फोर्स
आपण त्याला काय उपमा देतो तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणून उपमा देतो. हा व्यक्ती खाली येऊ नये म्हणून काय असायला पाहिजे, हा व्यक्ती खाली येऊ नये म्हणून एक तर फ्रिक्शन फोर्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mg एवढा असायला पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणजे हा फोर्स जास्त किंवा याच्या एवढा तरी असायला पाहिजे, mg एवढा तरी किंवा mg पेक्षा जास्त असायला पाहिजे, जेणेकरून हा व्यक्ती खाली येणार नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की दिस इज अपवर्ड फोर्स, दिस इज द डाऊनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स बॅलन्स बाय द डाऊनवर्ड फोर्स. ओके, काय सांगू शकतो आपण, अपवर्ड फोर्स बॅलन्स बाय द डाऊनवर्ड फोर्स. ठीक आहे, काय लिहू शकतो बघा, पहिलं तर आपण लिहू शकतो अपवर्ड फोर्स बॅलन्स बाय डाऊनवर्ड फोर्स. ठीक आहे, डाऊनवर्ड फोर्स दॅट इज. आता दुसरं जरा पाहिलं आपण तर हा नॉर्मल फोर्स कुठं चाललाय, सेंटरकडे. सो नॉर्मल फोर्स ऍक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज mv²/r. इक्वेशन फर्स्ट म्हणू, सेकंड म्हणू. फर्स्ट आणि हा सेकंड, आपण या दोघांचं जर समजा आता इथं बघा फ्रिक्शनला जर समजा मी इक्वेशन फर्स्टला जर इक्वेशन सेकंडला भाग दिला, काय वाटलं तर तुम्ही लिहू शकता इक्वेशन फर्स्ट डिवायडेड बाय. ठीक आहे, लक्षात घ्या काय म्हणतो मी, इक्वेशन फर्स्ट डिवायडेड बाय इक्वेशन सेकंड. ओके, फर्स्ट काय बघा तर FR दॅट इज mg. इक्वेशन फर्स्टला भागायचं आहे सेकंडनं म्हणजे n. ह्या mgला पण कशाला भागणार तुम्ही, mv²/r. ठीक आहे, हा m आणि हा m काय होईल मग कॅन्सल आउट. इकडे काय उरलं, इकडे उरलं फ्रिक्शन अपॉन n इज इक्वल टू, इकडे काय उरलं g अपॉन v²/r. हा r आपण वरती नेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे असेल फ्रिक्शन अपॉन n, हा g जशा तसं हा r वरती जाईल, खाली उरलं v². ओके, आता आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन फोर्स बरोबर काय असतो तर म्यू इंटू n. म्यू म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हा म्यू म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनच्या जागा किंमत ठेवू शकता तुम्ही, दॅट इज अ म्यू इंटू n अपॉन n जशास तसं. ठीक आहे, इज इक्वल टू इकडे काय उरलं g इंटू r अपॉन v². ओके, हा n आणि हा n काय होईल मग कॅन्सल, मग काय उरलं gr अपॉन v². ठीक आहे, पॉज करून एवढं लिहून घ्या, मी या ठिकाणी उरलेलं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आणि मग आपण एक न्यूमेरिकल बघूया या रोटरवर. ठीक आहे, सो इकडे काय उरलं म्यू अपॉन नो अपॉन काहीच नाही, म्यूच उरलं, n कॅन्सल झालं, म्यू उरलं. ओके, हा v² आहे, इकडे भागिले म्हणजे इकडे काय उरलं शॉर्टमध्ये बघा gr अपॉन v². हा भागिले इकडे आलं काय होईल मग गुणिले, है ना. आता हा इकडे म्यू आहे, हा इकडे गुणिले आहे, इकडे आलं काय होईल मग भागिले, म्हणजे तुम्ही इकडे आणू शकता म्यू. आपल्याला v पाहिजे की v², आपल्याला v पाहिजे म्हणून हे आलं वर्गमुळामध्ये gr अपॉन म्यू. काय झाली ही स्पीड ऑफ रोटर म्हणा किंवा स्पीड ऑफ पर्सन म्हणा. ठीक आहे, दिस इज द, ही एक प्रकारची म्हणजे कशी स्पीड असू शकते है ना, तर ही मिनिमम स्पीड असू शकते, कमीत कमी एवढी तरी स्पीड पाहिजे. तुम्ही कमीत कमी एवढी तरी स्पीड, दिस इज द मिनिमम स्पीड ऑफ द रोटर और पर्सन है ना इन द डेथ वेल. राईट, लक्षात सगळ्यांच्या, दिस इज अ मिनिमम स्पीड म्हणू शकतो आपण, दिस इज अ मिनिमम स्पीड. आता तुमच्या माहितीचं जर बघायचं म्हटलं तर डिअर स्टुडंट, आपल्याला पिरियड ऑफ रोटर विचारू शकतात, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर विचारू शकतात किंवा अँग्युलर स्पीड ऑफ रोटर विचारू शकतात, तर ते आपल्याला काढता आलं पाहिजे. बघूया आपण तेही काढून पाहूया. एवढं पॉज करून लिहून घ्या, मी हे पुसतोय.
तर बघा, मला सांगा व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आर इंटू ओमेगा. तुम्ही या व्हीच्या जागेवर आर इंटू ओमेगा ठेवा, आपल्याला फॉर्म्युला मिळेल, ठीक आहे, जी अपॉन आर अपॉन म्यू. ओमेगा बरोबर काय भेटेल मग आपल्याला, हा आर गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल, ठीक आहे, आर. हा आर जर तुम्ही वर्गमुळामध्ये लिहिला किंवा अशा प्रकारे आपण लिहू शकतो, सियर हा आर इकडे गुणिले इकडे आल्यावर भागिले आणि ही टर्म जशाच तशी. हा आर इकडे भागिले आहे, इकडे आल्यावर काय करू शकतो आपण, भागिले आहे पण वर्गमुळाच्या बाहेर आहे, वर्गमुळामध्ये जर न्यायचा असेल, ठीक आहे, तर तो त्याचा स्क्वेअर होईल. म्हणजे ओमेगा बरोबर वर्गमुळामध्ये जी आर आपण हा वर्गमुळात गेला तर स्क्वेअर होईल आणि हा म्यू जशाच तसं, ठीक आहे. यातला एक आर आणि हा एक आर कॅन्सल होईल आणि शेवटी ओमेगा बरोबर आपल्याला फॉर्म्युला मिळेल, काय मिळेल, जी अपॉन आर इंटू म्यू. हा कशाचा फॉर्म्युला झाला, हा झाला फॉर्म्युला फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी. कशासाठी, फॉर्म्युला फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, आता आपल्याला पाहिजे पिरियडचा फॉर्म्युला. तर पिरियड बरोबर काय फॉर्म्युला आहे माहिती आहे, 2 पाय अपॉन ओमेगा. मग 2 पाय जशाच तसं, ओके, 2 पाय जशाच तसं. ओमेगाच्या जागेवर तुम्ही काय किंमत लिहिणार आहात, तर ती लिहिणार आहात अंडर रूट जी अपॉन आर म्यू. आर म्यू अंडर रूटमध्ये वर जातील, उरलं काय मग, तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो रिअरेंजमेंट करून, आर इंटू ओमेगा वरती डिवायडेड बाय जी. दिस इज द पिरियड ऑफ रोटर. आणि फ्रिक्वेन्सी म्हटलं तर फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड, राईट. मग ह्याला आपण उलटं लिहू शकतो. सो एन इज इक्वल टू, हे बघा, अंशस्थान छेदस्थानी करा, छेदस्थानचे अंशस्थानी करा, नो प्रॉब्लेम. सो 1/2 पाय वर्गमुळामध्ये जी अपॉन आर इंटू म्यू. तर हा फॉर्म्युला बनेल कशासाठी, द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर. राहील लक्षात सगळ्यांच्या. दिस इज द पिरियड ऑफ रोटर, दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर. ह्या प्रकारे दिस इज द अँग्युलर स्पीड ऑफ रोटर, दिस इज द लिनियर स्पीड ऑफ रोटर. ठीक आहे, पॉज करून एवढं लिहून घ्या. आपण आता बघूया न्यूमरिकल. बघा, या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला काय दिलंय, या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला दिलंय काय काय दिलंय बरं. या न्यूमेरिकलमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला काय प्रश्न आहे बघा. एक मोटरसायकलिस्ट आहे आणि wants to drive on the vertical surface of the wooden वेल ऑफ रेडियस 5 मीटर. आपल्याला वेलची जी रेडियस दिलेली आहे ती दिलेली आहे 5 मीटर, ठीक आहे, आणि विथ मिनिमम स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स अँड द वेल ऑफ द, ठीक आहे, वेल ऑफ किंवा वेल मस्ट बी, ठीक आहे, यांच्याबद्दल फ्रिक्शन आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. आणि जी बरोबर आपल्याला घ्यायचं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. चला तर आपण सोडवूया. ठीक आहे, बघा, या न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला दिलेले वेलची रेडियस, करेक्ट आहे, वेलची रेडियस, आणि सोबत आपल्याला जर बघितलं तर स्पीड काय आहे, स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे आधी गिवन बघा, रेडियस दिली, व्हॉट शुड बी रेडियस, रेडियस बिकम 5 मीटर. क्लिअर आहे. नाव स्पीड दिलेली आहे, मिनिमम स्पीड दिलेली आहे 5/√5. ओके, अँड व्हॉट वॉन्ट टू फाइंड आउट, वी वॉन्ट टू फाइंड आउट द म्यू बिटवीन द टायर्स अँड द सरफेस ऑफ वेल. ठीक आहे, एवढं आपल्याला काढायचं. सो स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अंडररूटमध्ये दॅट इज RG अपॉन म्यू. पुट करा व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू किती आहे 5/√5. अंडररूटमध्ये आरची व्हॅल्यू किती आहे, आर शुड बी √5, राईट. जी किती घ्यायचं सांगितलं आपल्याला, दे आस्क अस द टेक जी बिकम इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे.
सो 5 जीची किंमत 10 आणि म्यूची किंमत किती आहे, तर म्यू शुड बी आपल्याला काढायचं आहे. म्यू काय करायचं आहे, काढायचं आहे. ओके. आता जर तुम्ही बघितलं तर हे बघा 5 आणि हा √5 मध्ये काय होईल, कॅन्सल. आपल्याला म्यू काढायचा, दोन्ही साईडचं वर्गमूळ आपण घेऊया, वर्ग आपण घेऊया. 5चा वर्ग 25, ठीक आहे. आणि हे वर्ग काढा म्हणजे किती उरले, 10 आणि खाली भागिले किती उरले, म्यू. तर म्यू बरोबर आपल्याला काय मिळेल मग बघा, म्यू इकडे घ्या. 10 डिवायडेड बाय काय आलं मग 25, म्हणजे म्यू 25 भाग द्या 0 आहे ना, 0 भाग दिला 0 आले 10, 100 झाले. म्हणजे 25 × 100 म्हणजे म्यूची किंमत किती आली 0.4. So in given problem which option is correct? The option number D is correct. राईट लक्षात सगळ्यांचा, ऑप्शन नंबर D इज करेक्ट. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही घरी तुमची स्वतःहून ओन प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम तुम्ही सोडवा. ठीक आहे. थँक्यू.